7-8 तारखेला म्हटलं सर्वीकडे झडी होती, तर मग 4-5 जण म्हणत का चला गड्या चिखलदऱ्यालाच गेलो. मग आम्ही 4-5 जण चिखलदऱ्याला गेलो. चिखलदऱ्याला गेल्यानंतर तिथेही सारं पाणीच पाणी. पण आपल्याला काय हो त्या ह्याच्यात काय आपलं लहान राहिलो का खेळणं खेळणं आपल्याला काही पाहिजे नाही. आपल्याला काय पाहिजे, बसले एका जागी तर ढोसणं मटर ते मजा फुल आम्ही एन्जॉय घेतली 7-8 2 दिवस. पण गडी म्हणत थोडंसं खुलात झालं तर मग नाचुगडं करून पण म्हटलं करा बा. मग हे गडी थोडेसे नाचुळले 2 दिवस. म्हटलं 7-8 तारखेला आम्ही फुल एन्जॉय केला. पण हे व्हिडिओ सर्वनं फेसबुक यूट्यूबवर टाकले नाही. त्याच्यानं मग ते घरी मध्ये जाणं बायको घरी फळफळ. आता तिचे बरोबर आहे, घरातल्या घरात कितीक दिवस राहीन हो. मग त्याच वेळेस माय आईले पाहायला आल्या त्या माया साया. मग त्या साया म्हणत की बापू तुम्हीच जाता आणि आम्हाला नेत ना. मग शेवटी 9 तारखेला केली तयारी. त्या 2 साया पोरगण मी आम्ही गेलो चिखलदऱ्याला गेलो. पहिल्यांदाच भीमकुंडावर गेलो. वातावरण एवढा सफा होतं की पहिल्या दिवशी भीमकुंडावर जाणे मनाई होती 7-8 तारखेला आम्हाला. दुसऱ्या दिवशी म्हटलं एवढं फ्रेश वातावरण होतं की सर्व इकडे चकाचक. पंचबोल पॉईंट पाहिला, भीमकुंड पाहिलं. भीमकुंडावर पहिल्यांदा जो खाली जाता येत जाय या धबधब्यापाशी. पण आता तिथं हे झालं. त्याच्यात नंतर मग वरुडचे पोट्टे होते. म्हटलं काय मजा घेतली हो. जवानी असली की जरा पोट्टीचं म्हणजे एन्जॉय खूप पोरूने एन्जॉय केला. वरुडचे होते म्हणजे त्यानं म्हटलं तिथं फुल एन्जॉय केला. मग मला त्याचा व्हिडिओ काढला मी. पण हे करत असताना आम्हाला जुनं जेवण पण आठवत जाय. पण आता उपाय नाही, वय झाल्यानंतर जमत नाही. तो एन्जॉय ज्या वयात असते त्या वयातच करायला पाहिजे असं म्हणण्यास काही हरकत नाही. तिथं गेल्यानंतर ते ग्राउंडवर मग पाहिलं आम्ही. हे सर्व पाहत असताना म्हटलं आम्ही फक्त पाहत जा. पहिल्या दिवशी पाण्यात की बसलो नाही आम्ही, मित्र गेलो होतो. पण ह्या बायाची इच्छा राहिली ना मला. आणि आमचंही गडी म्हणे मी घोड्यावर बसतो. मी म्हटलं पहा त्या हिशोबानं. आणि त्या ग्राउंडवर म्हटलं उट, घोडे, त्यानंतर सायकली. मग माई बायकोही जरा घोड्यावर बसायची तिची इच्छा वाटली. मग म्हटलं बस पा. मग पोरं म्हणे मी घोड्यावर बसतो. पोरगं बसलो घोड्यावर. आणि त्याने बिचारा त्याचा शौक हे केला. मी म्हटलं मग आपणच काय मागं राहा. मी म्हटलं चला हाकलूनच देऊ. मग आता जुना आपल्याला विषय होता ना, पोराला पल्ला घेता नाही आला. पण मला घोड्या हाकलल्याच्यानं पल्ला घेता आला. मी पल्ला घेऊन पाहिला. पण ते वयाच्या मानानं टोंगोय फळकतात हे आपल्याला 100% माहीत होतो. पण मॅ की बायाला की घोड्यावर बसता येत नव्हतं. मी म्हटलं उठावर बसल्या बा उठावर. पण एक साडी होती ना, तिले वरती उठावर चढता तिला चक्कर यायला लागले. मग तिने की ते उठावर हे केलं नाही. ह्या 2 धट होत्या ह्या बसल्या. पण काय शेवटी ते उठ चालताना ना डगबगते ना. हेही म्हटलं जीव बैकत जा म्हणे. मी म्हटलं कायलेच बसल्या कामधेन धंद्याने. तरी ते म्हणत असते ते. मग बसल्या बा त्या. मग आलो बा इकडे पॉईंटवर. मग फोटो काढायला भेटलो. गडी म्हणे माझ्या फोटोच चांगले नाही, हिरो दिसतो म्हणे. मी म्हटलं तू हिरो दिसतो तर मी काय हिरो दिसत नाही का. मग मी म्हटलं एक काढून घेतला. माझ्या एका फोटोलाच म्हटलं त्याचे सबन फोटो लावले. आता कसा वयाचा फरक बायको म्हणे मग माझ्यासोबत फोटो काढा. मी म्हटलं चॅटीवर केस नव्हते पण तरी म्हटलं काढूनच घ्या एक. मग गेलो आम्ही पंचबोल पॉईंटवर शॉर्टकट येताना म्हटलं वय झालं हे जाणवत होतं प्रत्येकाचा. सबंधनी 50च्या वरती गेले ना. आम्ही 55 झालो आणि 50.5च्याच वरती निघाला. हे बाय पाहून घ्या एवढा वयाचा फरक पडते. पहिले जवानपणात याच पॉईंटवर गेलो होतो त्यावेळेस म्हटलं काहीच नाही वाटलं. ह्या दोघीच बहिणी म्हटलं 30 वर्षाच्या अगोदर याच पॉईंटवर तिनं पहिल्यांदा फोटो काढला होता. आम्ही गेलो तो साळू. आणि आता त्याच पॉईंटवर म्हटलं आता सध्या फोटो काढला. म्हणजे एवढा वयात फरक पडते ना. मग नंतर आता लक्षात आलं की आपल्याला भाऊ आता जास्त वय करता येत नाही. मग आम्ही दुरूनच पाहिलं हा आशिया खंडातला सर्वात मोठा स्काय वॉक आहे हे स्काय वॉक. मग आता दुरूनच म्हणजे वय करायचं नाही. कोण की आपलं शरीर सांगते की आता शहाणपणा करायचा नाही. हे सबंधनीच्या लक्षात आल्यानंतर मग कोणीच काही नाही. आपलं फोटो काढले आणि दुरून पाहिजे याच्यासाठी गेलो. असं म्हटलं चिखलदऱ्याची सहल झाली आमची. पण बढिया झाली. म्हणजे बायकोही समाधान झाली आणि पहिल्या दिवशी आम्ही मौज मजा करून टाकली. पण वातावरणात लय फरक पडते. 7-8 तारखेला सारं धुकं आणि 9 तारखेला सर्व फ्रेश. तुम्ही एकदा चिखलदऱ्याच्या वातावरणाचा आनंद घ्याच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक सबस्क्राईब शेअर सबन करून टाका. आपलं चॅनल आहे गन्ना कापन्ना यूट्यूब चॅनल.